धारदार शस्त्राने बापाचा खून करणाऱ्या आरोपी मुलास सोमवारपर्यंत पोलीस कोठडी, तर दुसऱ्या अल्पवयीन मुलाची बाल सुधारगृहात रवानगी. तपासी अधिकारी पर्यवेक्षाधीन पोलीस अधीक्षक जान्हवी बी शेखर यांची माहिती. जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजेरूळ येथे काल दिनांक 9 एप्रिल रोजी भल्या पहाटे 6:30 वाजता एका 45 वर्षीय इसमाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला असल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी मयत दिलीप धुराजी राजगुरू यांचे बंधू प्रल्हाद धुराजी राजगुरू यांनी तीर्थपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 65/2026 कलम 103(1) भारतीय न्याय संहिता नुसार अज्ञात व्यक्तीने खून केला अशा आशयाची तक्रार तीर्थपुरी पोलीस ठाण्यात केल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि तीर्थपुरी पोलिसांनी या खुनाच्या प्रकरणात दोघांना अवघ्या 2 तासात ताब्यात घेतले होते. त्यांना विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता सदरचा खून पोटचा मुलगा नामे विशाल दिलीप राजगुरू यांच्यासह एका अल्पवयीन अर्थात विधी संघर्ष बालकांनी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर घटनेस अंजाम दिला असल्याची कबुली दिली असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. तपासी अधिकारी पर्यवेक्षाधीन पोलीस अधीक्षक जान्हवी बी शेखर यांनी घनसुंग येथील न्यायालयात त्या दोघांना हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली, तर दुसऱ्या अल्पवयीन मुलास जालना येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर दुसरा यास तीर्थपुरी येथील पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती तपासी अधिकारी पर्यवेक्षाधीन पोलीस अधीक्षक जान्हवी बी शेखर यांनी सदरची माहिती दिली आहे.